आणि 21 मे पासून फरार निलेश चव्हाण 5 राज्यांमधून प्रवास करत होता। तो नेपाळपर्यंत पोहोचला। फरार निलेश चव्हाणनं बसने देखील प्रवास केला आणि त्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय। आणि निलेशनं प्रवास केला। दरम्यान गेले 10 दिवस निलेशनं कशा पद्धतीनं पोलिसांना गुंगारा दिला तेही आपण पाहूया। ऑनलाईन व्यवहारानं लोकेशन कळेल म्हणून त्यानं रोख रकमेनं व्यवहार केले। रोखीनं व्यवहार करण्यासाठी लाखो रुपये सोबत ठेवले। स्वतःच्या फोनऐवजी 4 ते 5 वेगवेगळे फोन आणि सिम्स वापरले। संपर्कासाठी काही मोबाईल आणि सिम कार्ड मित्रांकडून घेतले। नेपाळमध्ये पोहोचताच तिथलं स्वतंत्र सिम घेतलं। संपर्कासाठी ऑनलाईन कॉलिंगचा वापर केला। अटकपूर्व जामिनासाठी वकिलांसोबत ऑनलाईन कॉलद्वारेच त्यानं संवाद साधला। नेपाळमध्ये अनेकांना फोन बंद पडल्याची थाप मारून स्थानिकांच्या फोनवरून त्यानं कॉल केला। रिचार्ज संपल्याची थाप मारून स्थानिकांच्या वायफायचाही वापर केला। स्वतःची गाडी वापरली तर सीसीटीव्हीत दिसू म्हणून खासगी गाड्यांचा वापर केला। दरम्यान पोलिसांना गुंगारा देणारा हा निलेश चव्हाण पोलिसांच्या कचाट्यात कसा सापडला तेही ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। निलेशचा 25 मे रोजी दिल्ली गोरखपूर दरम्यान त्यानं बसनं प्रवास केला। तांत्रिक तपासात निलेशने दिल्ली गोरखपूर प्रवास केल्याचं उघड झालं। सीसीटीव्हीच्या सहाय्यानं नेमकी बसही ओळखली गेली। गोरखपूरमध्ये उतरल्यानंतर मात्र निलेश पोलिसांच्या नजरेतून दिसेनासा झाला, गायब झाला। 3 दिवस विविध सीसीटीव्हीचं निरीक्षण केलं गेलं। सीसीटीव्हीच्या निरीक्षणात निलेश नेपाळला गेल्याचं समोर आलं। 30 मे रोजी पिंपरी चिंचवड पोलीस भारत नेपाळ सीमेलगत उत्तर प्रदेशच्या सोनोलीत पोहोचले। सोनोलीत निलेश चव्हाण दिसताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या।